बस ओके रेडी हा रोल साहेब अत्यंत महत्त्वाचा समतानगरचा जो मागील विषय झाला त्या संदर्भात आयुक्तांची भेट घेतली, एक महत्त्वाची मीटिंग झाली, काय सांगा? गेल्याच आठवड्यामध्ये समतानगर येथील राजीव गांधी नगर कंपाऊंडमध्ये काही चाळीचे छज्जे कोसळून दुर्घटना घडली, 2 लोक जखमी झाली. योगायोगानं थोडीशी दुपारच्या वेळेस ही घटना घडल्यामुळे लोक कामावर निघून गेली होती, घरामध्ये कोणी नव्हतं, त्यामुळे जीवितहानी झाली नाही. परंतु 2 वर्षापूर्वीसुद्धा आनंदराम सोसायटीमध्ये अशाच प्रकारचा कठाडा कोसळून 2 लोकांना म्हणजे अपघाताला सामोरं जावं लागलं होतं. गेल्या अनेक वर्षापासून मी स्वतः आमदार ह्या नात्यानं त्या परिसरातील नगरसेवक किंवा महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार या संदर्भातल्या तक्रारी केल्यानंतरसुद्धा मार्ग निघत नव्हता. परंतु आयुक्त अभिजित बांगर यांचं मी मनापासून अभिनंदन करेल की ते आयुक्तपदी विराजमान झाल्यानंतर ताबडतोब त्यांनी लोक जेव्हा आली होती त्यांच्यावर बैठक घेतली, हे प्रपोजल कसं पुढे नेता येईल त्यासाठी प्रयत्न करा म्हणून सांगितलं. आणि आज जी मीटिंग घेतली त्या मीटिंगमध्ये क्रिसिल म्हणून जी कंपनी आहे, कन्सल्टंट कंपनी, त्यांना अपॉइंट करण्यात आलं आणि त्यांचा रिपोर्ट मागवला गेला. त्या रिपोर्टनुसार 450 लोकांना घरं द्यायची आणि प्लॉट एरिया कमी आहे, त्यामुळे PPP तत्वावर तो प्रोजेक्ट फिजिबल होत नाही असं क्रिसिल कन्सल्टन्सीचं म्हणणं आहे. तरीसुद्धा आयुक्तांनी सांगितलं की राज्य शासनाच्या माध्यमातून महापालिकेच्या स्तरावर जर आम्हाला काही अजून PPP तत्वावर फॅसिलिटीज डेव्हलपरला देता आल्या तर त्या देऊन किंवा जर गरज पडली तर आर्थिक स्वरूपाची मदतसुद्धा राज्य शासनाने मागून ह्या लोकांना कशी घरं लवकरात लवकर देता येईल. 30 मीटरची घरं प्रत्येकाला, अशी म्हणजे जवळजवळ 323 स्क्वेअर फुटाचं घर, अशा पद्धतीचं घर मोफत स्वरूपात ह्या लोकांना कसं देता येईल ह्यासाठी आयुक्त महोदय प्रयत्नशील आहेत. आणि त्या संदर्भात त्यांनी एक टाउन प्लॅनिंगच्या लोकांची आणि बांधकाम खात्याच्या लोकांची एक कमिटी नेमली. वास्तुविशारदांना त्याच्यामध्ये समाविष्ट केलं गेलं आणि लवकरात लवकर तो रिपोर्ट आठवड्याभरात देऊन त्या संदर्भातला निर्णय घेण्याचं आश्वासन आयुक्तांनी आज दिलेलं आहे. मला असं वाटतं की आयुक्तांची जी सकारात्मक भूमिका आहे त्यामुळे समतानगर आणि लोकमान्य नगर वासियांचा गेल्या अनेक वर्षापासूनचा जो वनवास आहे आता संपण्याचा वेळ आलेली आहे. लवकरात लवकर त्या लोकांना महापालिकेच्या माध्यमातून मोफत घरं मिळतील अशी अपेक्षा मला ह्या आजच्या बैठकीच्या माध्यमातून व्यक्त करायची. साहेब, एक वेगळा विषय असा आहे की आपण MMRDA क्षेत्रामध्ये जी MMRDAची घरं आहेत ती सुद्धा महानगरपालिकेत वर्ग करण्यात. हो, ही वस्तुस्थिती आहे की आता परवाच राजीव गांधी नगरमध्ये जी दुर्घटना घडली त्यावेळेस महापालिकेकडे त्या लोकांना शिफ्टिंग करायला घरं उपलब्ध नव्हती. 42 लोकांना शिफ्ट करायचं होतं पण महापालिकेकडे घरं उपलब्ध नव्हती. मी ताबडतोब मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांशी चर्चा केली. संजय मुखर्जी जे MMRDAचे आयुक्त आहेत त्यांच्याशी चर्चा केली आणि MMRDAची एक 70 घरं जवळच जी हपटाऊन प्रोजेक्ट आहे त्यातली पडलेली होती ती घरं महापालिकेला हस्तांतरित करायला त्यांना विनंती केल्यानंतर त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात दिली. परंतु ठाणे महापालिका हद्दीमध्ये, मीरा भाईंदर महापालिका हद्दीमध्ये, कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीमध्ये MMRDAची रेंटल हाऊसिंगची 160 फुटाची ही बरीच घरं उपलब्ध आहेत आणि ती घरं त्या स्थानिक स्वराज्य संस्थांना जर दिली तर अशी धोकादायक इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांना किंवा रस्ता रुंदीकरणामध्ये बाधित होणाऱ्या लोकांना जर आपण त्या ठिकाणी त्यांना जागा उपलब्ध करून दिली तर त्या महापालिकेचा स्थानिक स्वराज्य संस्थांचा फायदा होईल असं मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद देत MMRDAची जी घरं आहेत जी आता सुस्थितीत नाही आहे, अतिशय अवस्था त्या घरांची वाईट झालेली आहे, ती जर त्या स्थानिक स्वराज्य संस्थांना दिली तर ह्या धोकादायक इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांचं पुनर्वसन किंवा रस्ता रुंदीकरणात लोकांची जी घरं जात आहेत त्यांना ही घरं उपलब्ध मिळेल. या माध्यमातून शासन सकारात्मक आहे. मुख्यमंत्र्यांकडे तो प्रस्ताव पाठवला आहे. आज ठाणे महापालिकेच्या वतीनं आयुक्तसुद्धा प्रस्ताव शासनाकडे नगरविकास खात्याकडे पाठवत आहेत. म्हणजे त्या बाबतीतला निर्णय मुख्यमंत्री महोदय लवकरात लवकर घेतील याची मला खात्री आहे. प्रकल्प किती वर्षामध्ये चालू झाल्यापासून हा प्रकल्प 4 ते 5 वर्षात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, परंतु लवकरात लवकर त्याहीपेक्षा कमी कालावधीमध्ये हा प्रकल्प पूर्ण व्हावा ही आमची लोकप्रतिनिधी म्हणून इच्छा आहे. सर, मंत्रिमंडळाचा विस्तारावरून तुम्हाला स्थान मिळणार होतं परंतु आता अजित पवारांनी यांच्या एंट्रीमुळे कुठेतरी मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मला स्थान मिळणार होतं हे कुठल्या ज्योतिषांनी आपल्याला सांगितलं मला याची कल्पना नाही. परंतु एक गोष्ट मात्र नक्कीच आहे की मंत्रिमंडळ विस्तारामध्ये जे आमच्यासारखे काही ज्येष्ठ लोकप्रतिनिधी आहेत त्यांचं स्थान निश्चितपणे कुठल्या तरी स्वरूपात आमचे मुख्यमंत्री महोदय शिंदेसाहेब तसेच देवेंद्र फडणवीस हे निश्चित करतील. आणि हा इतिहास आहे. मी आधी पण म्हणत आलो की गेल्या अनेक वर्षापासून 27 वर्ष झाले जवळजवळ मी आज शिंदेसाहेबांबरोबर काम करतो आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर सुद्धा 15 वर्ष झाली काम करतो आहे.
हे दोन्ही नेते जे महाराष्ट्राचे नेते आहेत ह्यांना जो शब्द लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला दिलेला आहे तो पाळायची त्यांची सवय, दिलेला शब्द पाळतात अशी त्यांची ख्याती आहे. ठीक आहे, आज राजकीय समीकरण जरी बदललं असेल, वाटेकरी जरी वाढलेले असतील, तरी भविष्यामध्ये राजकीय समीकरणं जी महाराष्ट्राची आहे त्यामध्ये सगळ्यांना सामावून घेऊन जास्तीत जास्त सर्वसामान्य जनतेची कामं करण्याची राज्य शासनाची आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांची भूमिका आहे. मुख्यमंत्री महोदय ठाणेकरच आहेत आणि कालच भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षांनी सुद्धा जाहीर केलेलं आहे की 2024च्या ज्या निवडणुका आहेत त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्याच नेतृत्वाखाली लढलं जाईल. म्हणजे उद्या भारतीय जनता पक्ष किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा शिवसेना एकत्रितपणे निवडणुकांना सामोरं जातील आणि भविष्यामध्ये परत एकदा आमचं सरकार येईल यासाठी प्रयत्न ही सगळी मंडळी करतायत. मंत्रिपद जे आहे ते एकनाथ शिंदे साहेबांनी, देवेंद्र फडणवीस निश्चितपणे त्या बाबतीतला निर्णय घेतील. परंतु मी तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्याचे असल्याकारणानं आणि मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे असल्याकारणानं समाधानी आहे. सर, विनायक राऊतांनी आरोप केला की 8 ते 10 आमदार जे आहेत शिंदे गटाचे हे ठाकरे यांच्या संपर्कात आहेत, नेमकं काय? नाही, त्या बाबतीत मला कल्पना नाही, परंतु ठीक आहे, वावड्या अशा कधी उठवण्याची सवय आहे राजकीय नेत्यांची. परंतु एक गोष्ट मात्र नक्की आहे की 40 शिवसेनेचे आमदार प्लस 10 अपक्ष आणि त्याही नंतर अजून काही आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे आता कुठले, त्यानंतर शिवसेनेचे आमदारसुद्धा काही शिंदेसाहेबांच्या संपर्क आहेत. तोही स्फोट लवकरात लवकर होईल याची मला खात्री आहे. सर, आमदार भिडले असं समजतं. राष्ट्रवादीच्या अस्वस्थतेमुळे 2 आमदार जे आहेत ते भिडले, त्यामुळे नागपूर दौरा कॅन्सल करून. नाही हो, असं काय नाही. 2 आमदार भिडले किंवा 4 आमदार भिडले असे कपोकल्पित बातम्या, अशा बातम्या वृत्तपत्रांमध्ये किंवा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून TRP वाढवण्यासाठी येत असतो. त्याला आम्ही काय करणार? कोणी आमदार भिडण्याची शक्यता नाही. काल आम्ही जवळजवळ 7 वाजल्यापासून रात्री 10-11 वाजेपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी होतो. सगळे आमदार म्हणजे ज्या आपल्या भावना आहेत त्या भावना व्यक्त करत होते आणि आपापल्या मतदारसंघातली जी विकास कामं आहे ती विकास कामं मुख्यमंत्र्यांकडे सांगत होते आणि मुख्यमंत्र्यांनी आम्हाला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मी राज्याचा मुख्यमंत्री आहे. तुमच्या मतदारसंघातली जी विकास कामं आहेत, निधी अभावी किंवा कुठल्याही कारणाशिवाय ते थांबणार नाही. ही जबाबदारी सरकारची आहे, शासनाची आहे. त्यामुळे कुठलाही आमदार नाराज वगैरे होण्याची शक्यता नाही आहे. आणि ह्या ज्या बातम्या पेरल्या जात आहेत त्या जाणीवपूर्वक कोणीतरी हे सरकार चांगल्या प्रकारचं काम करत आहे त्या सरकारला मदत करायची किंवा त्या सरकारला पुढे नेण्याचा प्रयत्न करायचा हा विरोधकांचा प्रयत्न नसून जाणीवपूर्वक हे सरकार कसं अस्थिर होईल यासाठी प्रयत्न करायची त्यांची भूमिका आहे. त्याचा मी निषेध करतो. उद्धव ठाकरे एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू आहेत, काय सांगाल? उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या बघा, प्रत्येक पक्षाला कुणाबरोबर जायचं, कुणाबरोबर राहायचं, कुणाबरोबर बाहेर पडायचं आणि कुणाला सोबत घेऊन भविष्यामध्ये राजकारण करायचं हा प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांना तो अधिकार दिलेला आहे. शिंदेसाहेबांनी सुद्धा आपण भारतीय जनता पक्षाबरोबर जायचा निर्णय घेतला, आम्ही सगळ्यांनी त्याला पाठिंबा दिला. त्याचबरोबर आता जर शिवसेना चे नेते आणि मनसेचे नेते जर काही निर्णय घेत असतील तर ते त्यांना लखला बसो. परंतु एक गोष्ट मात्र नक्की, गेल्या अनेक वर्षापासून जो दुरावा मनसेचा आणि शिवसेनेचा आहे ते एवढ्या लवकर मिटून सगळे एकत्र येतील याची मला शंका आहे. परंतु भविष्यामध्ये काही होऊ शकतं हे आजच्या राजकारणावरून दिसून येतं. सर, 288 जागांपैकी 90 जागांचा दावा अजित पवारांनी केला, तर शिवसेना शिंदे गटाचं काय म्हणणं? बघा, हा प्रश्न जो राज्यस्तरीय नेत्यांनी घेण्याचा आहे, शिंदेसाहेब, देवेंद्रजी आणि अजितदादा हे बसून निर्णय घेतील. अजून तर विधानसभेच्या निवडणुकीला 1.5 वर्ष बाकी आहे. 1.5 वर्षामध्ये काही राजकीय गणितं अजूनही काही बदलतील, काही अजूनही आमदार आमच्यासोबत येतील, काही लोक अजूनही आमच्या संपर्कात आहे. त्यामुळे आमची संख्या जी आहे ती दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे स्थिर सरकार देण्याची भूमिका आमची आहे. कुणी 90 जागा लढायच्या की कुणी 100 लढायच्या की कुणी 50 लढायच्या हा नंतरचा प्रश्न आहे. आज त्या बाबतीतला तरी कुठला निर्णय झालेला नाही. सर, कालच्या भाषणामध्ये अजितदादांना जितेंद्र आव्हाडांवरती जोरदार हल्ला चढवला. आव्हाडांमुळे त्यापैकी आपण पण एकेकाळी राष्ट्रवादी होता. नाही, आता बघा, ह्या गोष्टीला अनेक वर्षे झालेली आहे त्यामुळे तो जुन्या आठवणीला उजाळा द्यायची गरज नाही. परंतु अजितदादा मोठे नेते आहेत, त्यांनी जर काही भूमिका घेतली असेल किंवा ते जर काही बोलले असेल तर पूर्ण विचारांती बोलले असतील. मग हाही विषय त्या ठिकाणी त्यांनी जो काल घेतला तो त्यावेळेस त्यांनीसुद्धा विचारपूर्वकच काही आपलं विधानं केली असतील. त्यामुळे
त्यांच्या अंतर्गत राजकारणाविषयी मी न बोलणं योग्य. सर हिंदी सर ये जो समता नगर सर ये समता नगर में जो दुर्घटना हुई उसको लेकर आपने आयुक्त के साथ में जो बैठक की है इस प्रकार देखिए, समता नगर में 1997 में जब चंद्रशेखर इस महानगर पालिका के कमिश्नर थे तभी रोड वाइडिंग में जो भी लोगों के घर गए थे उनको विस्थापित लोगों को वहाँ पे घर दिया गया था. घर नहीं दिया गया था बल्कि 10 बाय 16 की ज़मीन दी गई थी, उस पर उन्होंने घर बनाए थे. तो अभी बहुत ही परिस्थिति बिकट है उनकी. 25 से 30 साल हो गए और इसके पहले आनंदराम नगर जो है वहाँ पे चाल गिर गई थी तो वहाँ के कुछ लोग घायल हो गए थे. अभी पिछले हफ्ते में राजीव गांधी नगर के कुछ घर गिर गए और लोग घायल हो गए. आज 42 फैमिलीज़ को शिफ्ट किया गया है. तो ऐसी परिस्थिति में पीपीपी मॉडल के तरीके से उनको अगर 30 मीटर के यानी 323 स्क्वायर फुट के घर अगर मुफ्त स्वरूप में मिलनी चाहिए, इसलिए मैं महानगर पालिका आयुक्त से मिला था. उन लोगों ने भी अपना निवेदन दिया था. मैं महापालिका आयुक्त अभिजीत बांगर साहब का दिल से धन्यवाद देता हूं कि उन्होंने क्रिसिल कंसल्टेंसी नाम के एक कंसल्टेंसी की नियुक्ति इस पर की है. उनका फिजिबल रिपोर्ट जो है वो जल्दी से जल्दी उन्होंने मंगाया 1 हफ्ते के अंदर. और मुझे अभी लगता है कि ये बहुत साल की जो तपस्या है, मेहनत है, ये राजीव गांधी नगर, आनंद राम नगर और लोकमान्य नगर के लोगों की वो ख़त्म हो जाएगी और जल्द से जल्द उन लोग को 323 स्क्वायर फुट का कारपेट एरिया का मुफ्त में घर मिल रहा है. सर एमएमआरडी क्षेत्र के जो भी घर एमएमआरडी के ताबे में है वो महानगर पालिका ये बात सही है कि एमएमआर क्षेत्र में एमएमआरडी के बहुत सारे घर पड़े हैं. अभी वो तो घर कितने खराब भी हो गए. हमारी यही मांग है कि मीरा भाईंदर हो, कल्याण डोंबिवली हो या चाहे ठाणे महानगर पालिका हो, ये हमारे रोड वाइडिंग में लोग जाते हैं. साथ ही में हमारे जो बिल्डिंगें बहुत ही कमज़ोर होती है उसमें के लोगों को शिफ्ट करने के लिए घरों की ज़रूरत होती है तो हमारे पास घर उपलब्ध नहीं है. तो एमएमआर क्षेत्र के जो घर हमारे अगर कॉरपोरेशन के ताबे में आएंगे तो हम अच्छी तरह से उन लोगों को वहाँ पे शिफ्ट कर पाएंगे. तो मुख्यमंत्री जी से मेरी बात हो गई इस बारे में, उन्होंने भी सकारात्मक भूमिका दिखाई है और वो फाइल मंगाई है. मुझे ऐसा लगता है कि एमएमआरडी के घर हमें हर महानगर पालिका को मुफ्त में मिल जाएंगे और जब भी डेवलपमेंट की ज़रूरत होगी तो घरों का फायदा होगा. सर पहली बरसात में जिस तरीके से नाले